हॅलो, न्यूमॅटिक सिलेंडरची रचना आणि कार्यतत्वावरील या सत्रात आपले स्वागत आहे। या सत्राच्या अखेरीस तुम्ही न्यूमॅटिक सिलेंडरचे भाग ओळखू शकाल, त्याची रचना आणि कार्यतत्वांच्या बाबतीत सविस्तर माहिती घेऊ शकाल। चला तर मग आपण न्यूमॅटिक सिलेंडरच्या भागांची ओळख करून घेऊयात। याला न्यूमॅटिक ॲक्च्युएटर असे सुद्धा म्हणतात। तो कंप्रेस एअरच्या प्रेशर एनर्जीला म्हणजे दाब ऊर्जेला यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो। हे त्याचे काही प्रमुख भाग आहेत। पिस्टन, पिस्टन रॉड, सील्स, पोर्ट, सिलेंडर आणि सिलेंडर हेड। चला आता आपण सिंगल आणि डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडर रचना पाहूयात। सिंगल ॲक्टिंग सिलेंडर हा एक ॲक्च्युएटर आहे जो सरळ रेषेत भार हलवतो। तो न्यूमॅटिक फोर्सला केवळ एकाच दिशेत लागू करू शकतो, त्यामुळे त्याला सिंगल ॲक्टिंग असे म्हणतात। उलट दिशेतील हालचाल स्प्रिंग किंवा भाराच्या स्वतःच्या वजनासारख्या बाह्य स्रोतांमुळे होते। हे सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे काही महत्त्वाचे भाग आहेत। सिलेंडर, पिस्टन, पिस्टन रॉड, सील, स्प्रिंग आणि इनलेट पोर्ट। डबल ॲक्टिंग सिलेंडर हा एक असा ॲक्च्युएटर आहे जो कंप्रेस केलेल्या हवेचा वापर करून भाराला ढकलू शकतो आणि ओढू शकतो। हवेच्या पुरवठ्यासाठी त्यात 2 पोर्ट्स असतात। डबल ॲक्टिंग सिलेंडरचे मुख्य भाग हे आहेत: सिलेंडर, पिस्टन, पिस्टन रॉड, पिस्टन सील, रॉड सील, पिस्टन एंड, रॉड एंड, इनलेट पोर्ट आणि एक्झॉस्ट पोर्ट। भाग आणि रचनेची माहिती करून घेतल्यावर आता आपण सिंगल आणि डबल ॲक्टिंग सिलेंडरची कार्यतत्वे पाहूया। सिंगल ॲक्टिंग सिलेंडरची कार्यतत्वे। सुरुवातीला पिस्टन स्प्रिंग फोर्समुळे सिलेंडरच्या सर्वात आतल्या बाजूला राहते। जेव्हा इनलेट पोर्टच्या मार्फत कंप्रेस केलेल्या हवेचा पुरवठा होतो तेव्हा पिस्टनच्या क्रॉस सेक्शनवर प्रेशर कार्य करते। प्रेशर आणि पिस्टन क्रॉस सेक्शन एरियाचे प्रोडक्ट एका अशा फोर्सला चालना देतो जो स्प्रिंग फोर्सच्या विरुद्ध कार्य करतो। जर न्यूमॅटिक फोर्स स्प्रिंग फोर्सपेक्षा जास्त असेल तर स्प्रिंग आकुंचन पावते किंवा कंप्रेस होते आणि पिस्टनची हालचाल सुरू होते। सील पिस्टनमध्ये हवेच्या गळतीला अटकाव करते। हवेच्या सततच्या प्रवाहामुळे पिस्टनची सतत हालचाल होते। लोड किंवा भार पिस्टन रॉडच्या मार्फत पिस्टनला जोडलेला असतो, त्यामुळे पिस्टन सोबत लोडची देखील हालचाल होते। पिस्टन आणि भार पिस्टन दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत हालचाल करत राहतात। जेव्हा पिस्टनला पुढे जाण्यासाठी अजिबात जागा उरत नाही तेव्हा पिस्टन आणि लोड किंवा भाराची हालचाल थांबते। पिस्टनच्या या हालचालीला फॉरवर्ड स्ट्रोक असे म्हणतात। फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये पिस्टन रॉड सिलेंडरच्या बाहेर येतो।
जेव्हा पिस्टनवर कार्य करणारे प्रेशर मुक्त होते तेव्हा स्प्रिंगवर विरुद्ध कार्य करणारा न्यूमॅटिक फोर्स हा दुर्बळ बनतो, त्यामुळे स्प्रिंग पिस्टनला मागे ढकलते. या स्ट्रोकला रिटर्न स्ट्रोक असे म्हणतात. रिटर्न स्ट्रोकमध्ये पिस्टन रॉड सिलेंडरच्या आत जातो. डबल ॲक्टिंग सिलेंडरचे कार्यतत्व. जेव्हा पोर्ट ए मार्फत हवेचा पुरवठा केला जातो तेव्हा पिस्टनवर फोर्स लावला जातो, ज्यामुळे ती पुढच्या दिशेने हलते. या हालचालीला फॉरवर्ड स्ट्रोक म्हणतात. फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये रॉडच्या बाजूला आधीच असलेली हवा पोर्ट बी मधून बाहेर पडते. आपण आता न्यूमॅटिक सिलेंडरची रचना आणि कार्यतत्व या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आता तुम्हाला न्यूमॅटिक सिलेंडरचे भाग ओळखता यायला हवेत. न्यूमॅटिक सिलेंडरची रचना आणि कार्यतत्वाची तुम्हाला सविस्तर माहिती असायला हवी.